पुन्हा एक वार एका नवीन सप्ताहाला आपण परमेश्वराच्या गौरवी नावाने सुरुवात करीत आहोत. या सप्ताहामध्ये पुन्हा एक वार स्तोत्रसंहितेचं मननचिंतन आपण करणार आहोत. आजच्या या सुदिन दिवसाची सुरुवात प्रभूच्या गौरवासाठी आपण गीत गात करूया. सर्वांच्या परिचयाचं विजय संगीत गीत क्रमांक 8 आहे. स्तव तुझा करू द्यावा. आपण सर्व चर्चेसमध्ये हे गात असतो. उपासना संगीतात 102 नंबरचं हे गीत आहे आणि विजय संगीतात 8 नंबरचं हे गीत आहे. तर प्रभूच्या गौरवासाठी आपण हे गाऊया. स्तव तुझा करू द्यावा खाच्या उगमा वर्णयाला सुचवावा तुझा कृपा महिमा दूत जैसे वनिता तुझी कीर्ती गौरवी मला तैशी देव प्रीती वंदयाला शिकवी मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले तारणाला योजनिया रुधिराला ओटिले देव तुझ्या प्रेरणेने सुखी मी येथवरी तव मोठ्या करुणेने उचवी मलावरी नित्य मार्गी चालायाला तव सायवरितो ममत करनाला प्रेमे ओणी प्रतितो पथ सोडून देताना मन माझे स्थिरावी मला शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवी. आजच्या दिवसाची सुरुवात व होणाऱ्या मरणासाठी देखील आपण प्रभूची कृपा मागा. आमच्या स्वर्गीय जीवत आणि थोर देव बापा, येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू, एक नवीन आणि सुंदर दिवस, या सप्ताहाचा पहिला दिवस आणि प्रभुदेव बापा, गेल्या सप्ताहामध्ये तू आमच्याबरोबर राहिलास. गेल्या सप्ताहातलं प्रभू आमचं जीवन, मंडळीचं जीवन, आमच्या कुटुंबांचं जीवन प्रभुदेव बापा तू सांभाळलंस. आणि खरोखर प्रभू, कालच्या शाब्बातवारी देखील प्रभू तू मंडळीच्या प्रार्थना सभेमध्ये उपस्थित राहून प्रभुदेव बापा खरोखर प्रत्येकाची तू भेट घेतलीस. आणि प्रभुदेव बापा तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या दासाकडून आलेल्या वचनाद्वारे प्रभू आम्हा सर्वांना तू आशीर्वादित केलंस. आणि खरोखर प्रभू तू किती महान परमेश्वर आहे, किती चांगला परमेश्वर तू आहे.
आणि जितकी प्रीती तू जगावर केली तेवढंच प्रभू तुझं पावित्र्य आणि तुझं न्यायत्व देखील येणाऱ्या दिवसामध्ये प्रगट होणार आहे. या सर्व गोष्टी प्रभू आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी तू प्रभू देवा समर्पक अशा केल्यास, उपयोगी अशा केल्यास आणि प्रभू तू आम्हाला एक नवीन विश्वास तू दिलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आजच्या या भक्ती उपासनेमध्ये प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझं स्मरण करत असताना आभार मानतो प्रभू देवा. आम्हाला तू ही संधी दिलेली आहेस यासाठी की आम्ही तुझं वचन वाचावं, तुझं गीत गावं आणि प्रभू एक वेगळ्या आणि निराळ्या उद्देशाने प्रभू देवा आम्ही तुझं स्तुतीस्तवन करत असताना आम्ही तुला धारण करून कसं जगावं यासाठी परमेश्वरा आजचा हा दिवस, आजच्या या प्रार्थनेच्या वेळेमध्ये आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. जे तुझे दास देवगण कोळी तुझ्या वचनातून बोलत आहे परमेश्वरा, त्याद्वारे तू आम्हा सर्वांना पुन्हा एकदा आशीर्वाद दे. तुझं वचन आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन असं होऊ दे आणि आजच्या दिवसासाठी लागणारी शक्ती आणि प्रभू मार्गदर्शन ज्ञान तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. धन्यवाद. आज सकाळी आपण स्तोत्रसंहितेचं पुन्हा एक बार मनन करणार आहोत. यासाठी आजचा जो आपला स्तोत्राचा भाग आहे तो आहे स्तोत्र 25. कृपा करून आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रसंहिता 25 हे काढावं व या 25व्या स्तोत्रामध्ये मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण यासाठी केली गेलेली प्रार्थना आहे. 22 वचनं यामध्ये आहे. प्रभूच्या गौरवासाठी मी त्याचं वाचन करतो. हे दाविदाने लिहिलेलं स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावितो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे. माझी फजिती होऊ देऊ नको. माझ्या वैऱ्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नको. तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. निष्कारण कपट करणारे फजित होतात. हे परमेश्वरा, माझे सर्व मार्ग, हे परमेश्वरा तुझे क्षमा करा. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव. तुझ्या वाटा मला प्रगट कर. तो आपल्या सत्पथाने मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करीतो. हे परमेश्वरा, तो आपला कळवळा व वात्सल्य आठव. ती पुरातन काळापासून आहे. हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको. तो आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यास सन्मार्ग दाखवितो. तो नम्रजनास न्यायपथाला लावितो. तो दिनास आपला मार्ग शिकवितो. परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यास त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर, कारण ती फार झाली आहे. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. त्याचा जीव सुखासमाधानाने राहील. त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. परमेश्वराचे सौख्य त्याचे भय धरणाऱ्यांची असते. तो आपला करार त्यास कळवेल. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागलेले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवेल. माझ्याकडे वळवून मला प्रसन्न हो, कारण मी निराश्रित व दीन आहे. माझ्या मनावरचे दडपण काढ. माझ्या संकटातून मला सोडीव. माझी दैन्य अवस्था व माझे कष्ट पहा. माझ्या सर्व पापांची क्षमा कर. माझे वैरी पहा, ते फार झाले आहे. ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करीतात. माझ्या जीवाचे रक्षण कर. मला मुक्त कर. मी तुझा आश्रय धरीत आहे, म्हणून माझी फजिती होऊ देऊ नको. सात्विकपण व सरळपण माझे रक्षण करो, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे. हे देवा, इस्रायलास त्याच्या सर्व संकटातून सोडीव. आता हे संपूर्ण स्तोत्र वाचल्यानंतर आमच्या लक्षात हे येतं की जीवनामध्ये संकट आहेत, अडचणी आहेत. मग जीवनामध्ये ह्या अडचणी आणि संकट यांना कशा रीतीने आपण सामोरं जायचं? राजा दावीद होता आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनांचं तो जर सारांश करून करतो तर तो म्हणतो की परमेश्वर मार्गदर्शन करणार आहे, परमेश्वर क्षमा करणार आहे, परमेश्वर संरक्षण देणार आहे आणि यासाठी मी माझ्या प्रार्थना माझ्या परमेश्वरासमोर सादर करतो. कधी कधी अडचणी आणि संकट येतात त्यावेळेला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारं मनुष्यबळ असतं तर ह्या संकटाला आम्ही सामोरं गेलो असतो, किंवा हे संकट काही विशेष वाटलं नसतं. किंवा कधी कधी असं वाटतं की माझ्याकडे धन संपत्ती
सर्व प्रकारचं शहाणपण देणारे लोक माझ्या हाती असते, तर हे जे आलेलं संकट आहे किंवा ही जी आलेली अडचण आहे यामधून मी असाच निभावून गेलो असतो, असे विचार आपल्या मनामध्ये येतात, कारण की आपण मनुष्य स्वभावात आहोत. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, दावीद राजा एवढं सगळं असताना देखील अडचणी आणि संकटांना सामोरं जाऊन सहाय्य परमेश्वराचं मागतोय. तो शब्द मात्र बोलला असता तर त्याच्या साम्राज्यातले अनेक लोक त्याच्या मदतीसाठी आले असते. त्याच्या संपूर्ण सेनेमध्ये जे सेनापती आणि विविध पदावरती असलेले जे सर्व लोक होते ते मदतीला धावून आले असते किंवा त्या अडचणीतून काढायला आले असते. या सगळ्यांवरून एकच दिसतं, आमची धनसंपत्ती, आमचं मनुष्यबळ, आमचा असलेला हुद्दा किंवा आमच्याकडे असलेलं वेगवेगळं कौशल्य हे अडचणी आणि संकटातून आम्हाला काढू शकत नाही. यातून बाहेर काढतो तो केवळ आमचा प्रभू परमेश्वर, कारण की आमचा प्रभू परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकतो. जर आपण बारकाईने 1 ते 3 या वचनांचं वाचन केलं तर आम्हाला असं दिसतं की ही विश्वासाची प्रार्थना आहे. केवळ बोलायचं म्हणून तो बोलत नाही. बघा, तो स्वतःची कबुली देतोय. आणि हे कोण देतोय? एक राजा देतोय, ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे सर्व प्रकारचं शहाणपण आहे. असा राजा आम्हाला काय सांगत आहे की संकटामध्ये विश्वासाची प्रार्थना फार प्रबळ असते. जसं पहिल्या वचनात तो म्हणतो की मी आपलं चित्त तुझ्याकडे लावतोय, दुसऱ्या वचनात म्हणतो की माझी श्रद्धा तुझ्यावरती आहे, तिसऱ्या वचनात म्हणतो की तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही. या सगळ्या 3ही महत्वाच्या गोष्टींकडे बघत असता असं लक्षात येतं की संकट कितीही येऊ द्या, त्यांना आपण रोखू शकत नाही. संकट हे येतात, परंतु अशा संकटात आमचं कसल्याही प्रकारचं कौशल्य कामी येत नाही. कामी येतं तर त्या देवाकडे केलेल्या प्रार्थना. म्हणून प्रियांनो, प्रार्थना करण्यासाठी आपण कदापि माघार घेऊ नये. प्रार्थना करण्यासाठी सदैव तत्पर असा, नेहमी मदत करण्यासाठी तयार असा, कारण की आमचं चित्त, आमची श्रद्धा आणि आमचं सर्व प्रकारचं प्रभूची कास धरणं किंवा त्याच्यावर भरोसा ठेवणं हे केवळ परमेश्वराच्या हातामध्ये आहे. मग अशा वेळेला आपण काय करायचं? अशा वेळेला तुमची आणि माझी मनोवृत्ती एकच असली पाहिजे, ती म्हणजे की मी प्रार्थना करीत राहीन आणि मी प्रभूकडे सहाय्य मागत राहीन. दाविदाच्या मनामध्ये भीती असावी, कदाचित त्याच्या मनामध्ये अपयश असावं, अशा स्पष्टपणे गोष्टी येथे दिलेल्या नाही. परंतु त्याच्या जीवनाचा जर आढावा घेतला तर आम्हाला असं दिसतं की त्याला अपयशाची किंवा परकीय संकटांची किंवा त्याच्या साम्राज्यात असलेल्या संकटांची भीती असावी. आणि अशा सगळ्यांमधून तो पार जाऊन म्हणतो की परमेश्वर माझी सहाय्य करण्यासाठी नेहमीच तरतूद करतो. आणि म्हणून आपणही जीवनामध्ये एक गोष्ट आठवण ठेवा, संकट आपण थांबवू शकत नाही. मानवी रूपाने येऊ शकतात, कौटुंबिक रूपाने येऊ शकतात, आमच्या आत्मिक जीवनावरती हल्ले करणारे येऊ शकतात. खूप साऱ्या वेळेला संकट आम्हाला असं वाटतं की ते शारीरिक स्तरावरती येतील, म्हणजे विरोधानं आहे किंवा अटकावलं जाणं आहे, दूर केलं जाणं आहे. कदाचित मनुष्याला असं वाटतं की ही संकट येतील, परंतु तसं नाही आहे. या पलीकडेही एक संकट आहे, ते म्हणजे आत्मिक युद्ध. तुमचं आणि माझं युद्ध या हाडमासाबरोबर नव्हे तर अंधकारातील या समूहाबरोबर आहे. आणि म्हणून ते युद्ध करण्यासाठी तुम्हाला आणि मला केवळ प्रार्थनेचंच सामर्थ्य आहे. म्हणून प्रार्थना करण्यासाठी कदापि माघार घेऊ नका. थोडंसं अजून आपण जर पुढे गेलो तर या सगळ्यांमध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थनेमध्ये काय मागितलं पाहिजे, तर 4 आणि 5 वचनात आम्हाला सांगितलंय की संकट येतात तेव्हा प्रार्थना करा, पण त्या प्रार्थनेमध्ये नेमकं काय मागितलं पाहिजे ते वचन 4 आणि 5 मध्ये आम्हाला दिसतं. त्यामध्ये तो म्हणतो की तुझे मार्ग मला दाखव आणि मला शिक्षण दे, मला सत्पथाने ने. सत्पथाने ने म्हणजे चांगल्या मार्गदर्शनाने ने. बघा, आमच्या प्रार्थना ह्या मोघम नसाव्या. आमच्या प्रार्थना ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला नम्रपणे प्रभूला सांगितलं पाहिजे की प्रभू तुझा मार्ग मला ह्याच्यामधून दाखव. कधी कधी आम्हीच मार्ग काढतो आणि सांगतो की देवा तू असं कर की या पद्धतीने मला घेऊन जा, किंवा तू असं कर या पद्धतीने मला तू सहाय्य कर. परंतु नाही प्रियांनो, आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. कुठं थांबलं पाहिजे तर आम्ही ज्या वेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला प्रभूला स्पष्टपणे सांगा की तुझा मार्ग मला दाखव. मग प्रभू आपला त्याला कसा मार्ग दाखवेल? परमेश्वराचे मार्ग दाखवण्याचे 2-3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे देवाच्या पवित्र वचनातून.
दुसरा प्रकार म्हणजे देवाच्या दासाकडून, सेवकांकडून. तिसरा प्रकार म्हणजे प्रभू आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याकरवी मार्गदर्शन करतो. आणि चौथा प्रकार म्हणजे आम्हा विश्वासणाऱ्यांची साक्ष. ख्रिस्ती बंधू आणि भगिनी आमच्या अवतीभोवतीला आहेत, सहभागितेमध्ये आम्ही राहतो. त्यांची साक्ष आम्हाला मार्ग दाखवते की हो, आम्ही ह्या मार्गाने गेलं पाहिजे. देवाचं वचन आम्हाला सहाय्य करतं आणि आम्हाला शिक्षण देतं. बघा, कधी कधी आम्ही शिक्षणाकडे कानाडोळा करतो, कारण की त्याच्यासाठी बुद्धीवरती जोर द्यावा लागतो किंवा शिक्षण घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. एका जागेवर बसावं लागतं, तासन तास वाचन करावं लागतं, त्याच्या नोंदी काढाव्या लागतात आणि त्या तोंडपाठ सुद्धा कराव्या लागतात. मग असं करण्यासाठी आज ह्या धावपळीच्या जगात तुम्हाला आणि मला वेळ नाही, परंतु तो काढावाच लागेल. जीवनात संकट तर येतील, ते थांबणार नाही, पण ते थांबवायसाठी काय करा? प्रार्थना करा. आणि प्रार्थना करत असताना देवाचं मार्गदर्शन मागा. देवाचं मार्गदर्शन मागत असताना देवाच्या वचनाचं शिक्षण घेत राहा. कारण की 5व्या वचनात तो आम्हाला काय सांगतो? मला शिक्षण दे. वचनाच्या मध्यभागी तो म्हणतो की तू मला शिक्षण दे. प्रियानो, किती सुंदर ही त्याची प्रार्थना आहे. देवाला किती आनंद वाटला असेल ही प्रार्थना ऐकून की दावीद राजा म्हणतो की मला शिक्षण दे. आज प्रियजन हो, पवित्र शास्त्र हा 66 पुस्तकांचा ग्रंथ तुमच्या आणि माझ्या समोर आहे. परंतु आपण कधीतरी अशी प्रार्थना केली का की प्रभू, ह्या पुस्तकातल्या गहन गोष्टी मला शिकव, मला दाखव? हा, आपण केली पाहिजे. कारण की प्रभू त्याच्या जिवंत वचनातून आम्हाशी बोलतो. हे जे वचन आहे हे सजीव आहे, दुधारी तलवारीसारखं आहे. आणि हे दुधारी तलवारीसारखं देवाचं पवित्र वचन आज आमच्या मनामध्ये आहे. म्हणून आम्ही ह्या वचनाला आपल्या हातामध्ये घ्या. दावीद राजा संकटांना सामोरं जात असताना प्रार्थना करतो, सहाय्य मागतो, परंतु तो येथेच थांबत नाही. एक कृती अजून तो फार सुंदर करत आहे. ती वचन 6 आणि 7 मध्ये आहे. त्याची कृती जी आहे ती क्षमा मागण्याची आहे. बघा, वचन 6 मध्ये तो म्हणतो की तुझा कळवळ आठव. 7व्या वचनामध्ये म्हणतो की माझी तारुण्यातली पातके आठवण, म्हणजे माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको, आणि तुझं वात्सल्य माझ्यासाठी दाखव किंवा स्मरण कर. क्षमेची याचना. ज्या वेळेला आपण प्रार्थना करता त्यावेळेला क्षमा मागितली पाहिजे. तो म्हणतो की तुझा कळवळा आठव, तुझं वात्सल्य स्मरण कर. पण हे सगळं स्मरण करत असताना माझी तारुण्यातली पातकं तू आठवू नकोस. यावरून तो पश्चातापी अंतकरणाने देवाजवळ आलेला आहे हे आम्हाला दिसून येतं. मग पश्चाताप तुमच्या आणि माझ्या मनामध्ये हा असलाच पाहिजे. पश्चाताप म्हणजे नेमकं काय? तर पश्चाताप म्हणजे आम्ही आमच्या प्रभूजवळ पातकांची क्षमा मागणं. आणि ज्या वेळेला आपण पश्चातापी होतो, देवाचा पवित्र आत्मा आम्हाला तेथून पुढे मार्गदर्शन करतो. पापांची क्षमा आम्हाला प्रतिदिनी घ्यायची आहे, परंतु पश्चाताप एकचदा होतो, रडून होतो, देवाच्या चरणापाशी जाऊन होतो. आणि पश्चाताप अशी गोष्ट आहे जी आम्हाला जाणीव देते की मी पापी होय आणि आता माझं हे पाप मला सोडायचं आहे आणि येथून पुढे मला प्रभूमध्ये जगायचं आहे. आणि असा जो पश्चाताप होतो तो पश्चाताप मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलणारा असतो. आयुष्यभर त्याच्या संगती असतो आणि दररोज मग त्याला आपल्या पातकांची क्षमा मागावी लागते. कारण की आपण या जगामध्ये आहोत व जगातली ही मलिनता किंवा जगातले मलिन विचार तुमच्या आणि माझ्या जीवनात येत असतात. म्हणून आपण क्षमा मागितली पाहिजे. बरं, क्षमा कशी मागायची हे वचन 8, 9 आणि 10 मध्ये सांगितलंय. त्यामध्ये तो म्हणतो की परमेश्वरा तू सन्मार्ग दाखव. म्हणजे पातक्यांना परमेश्वर सन्मार्ग दाखवतो. जे नम्र होतात त्यांना तो न्यायपथाला लावतो. जे दीन होतात त्यांना तो मार्ग शिकवतो. जे परमेश्वराचा करार आणि विधी पाळतात त्या सगळ्यांना तो वात्सल्य दाखवतो. आणि सत्यपूर्ण असा आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे. किती चांगली गोष्ट आहे, नाही का? क्षमा मागत असताना आम्ही आमच्या प्रभूसमोर नम्र होऊया. कारण नम्र लोकांना तो सत्पथास लावतो. म्हणजे नम्र लोकांना तो चांगल्या मार्गासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी घेऊन जातो. आणि मग तिथून पुढची जी वचनं आहे ती वचनं आम्हाला परमेश्वराच्या उद्धाराची आणि संरक्षणाची हमी देतात. जसं हे स्तोत्र आधीपासूनच संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी म्हटलेलं आहे. बघा, आता वचनं 11 पासून वचनं 16 पर्यंत जर तुम्ही जाल किंवा वचन 22 पर्यंत जाल तर एक गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या संरक्षणाची त्या ठिकाणी दिसते.
ती म्हणजे तो म्हणतो की दुष्टाईची क्षमा कर. पुढे तो म्हणतो की जो मार्ग परमेश्वराचा धरतो त्याला परमेश्वर शिक्षण देईल. 13व्या वचनामध्ये सुखासमाधानाने राहील, त्याचे वंशज पृथ्वीचं वचन भोगतील, आणि जे परमेश्वराचं भय धरतात त्यांना तो आपले करार कळविल. 15व्या वचनामध्ये परमेश्वराकडे नित्य नेत्र लावून राहील, आणि अशा असल्यामुळे परमेश्वर जाळ्यात पडू देणार नाही. 16व्या वचनामध्ये तो म्हणतो की परमेश्वर निराश्रित आणि दीन जे आहेत त्यांच्याकडे वळणार आहे. 17व्या वचनानुसार तो आम्हाला दडपण काढून टाकणार आहे, संकटातून सोडवणार आहे. 18व्या वचनामध्ये तो पातकांची क्षमा करणार आहे. 19वं वचन वाचलं असता लक्षात येतो की कठोरपणे जे द्वेष करतात त्यांच्यापासून परमेश्वर संरक्षण देतो. आणि 20व्या आणि 21 आणि 22 या वचनामध्ये संरक्षण आहे, मुक्तता आहे, आश्रय आहे, संरक्षण पुन्हा एक वार आहे, आणि सर्व संकटातून सोडवणारा आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. बघा, संकट आणि सोडवणे हे शब्द वारंवार या स्तोत्रात आलेले. हे सगळे आम्हाला काय दाखवतात? तर हे सगळे आम्हाला हेच दाखवतात की हे येणारे संकट आहे यातून सोडवणारा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे आमचा दयाळू परमेश्वर. आणि परमेश्वर आम्हाला केव्हा सोडवेल? ज्या वेळेला आम्ही प्रार्थनापूर्वक त्याच्या चरणापाशी जाऊ. प्रार्थना कशी करू? पश्चाताप करून करू. प्रार्थनेमध्ये काय मागूया? प्रार्थनेमध्ये त्याचं मार्गदर्शन आपण मागूया. मग मार्गदर्शन कसं मागायचं? तर देवाच्या पवित्र वचनाच्या द्वारे आपण परमेश्वराचं मार्गदर्शन मागूया. देवाच्या वचनाच्या शिक्षणाच्या द्वारे आपण देवाचं मार्गदर्शन मागूया. कारण की परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, शिक्षण देणार आहे. परमेश्वर आम्हाला त्याची कृपा सदैव पुरवणारा असा परमेश्वर आहे. त्याच्या मार्गदर्शनावरती विश्वास ठेवा. महत्त्वाचं हे आहे की संकट येतील, ते काय नाकारता येत नाही, परंतु ही जी संकट येतात त्यावेळेला तुमची आणि माझी मनोवृत्ती एकच असली पाहिजे, ती म्हणजे आमचा प्रभू संरक्षण करणार आहे. आणि आमचा प्रभू संरक्षण करतो म्हणून आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. एवढंच नव्हे तर त्याच्या वचनाचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण वचनाचं शिक्षण घेतो त्यावेळेला आमचा प्रभू आम्हाला मार्गदर्शन करत असतो. एवढंच नव्हे तर तो आमचा उद्धारक आहे, आम्हाला वात्सल्य पुरवत असतो, आणि तो आम्हाला सरळ सत्पथाने सत्य मार्गाने घेऊन जात असतो. त्याचा कळवळा नेहमीच आमच्या सोबत आहे. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की आमचा प्रभू आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, आम्हाला मार्ग दाखवणार आहे. मग हा मार्ग काय आहे? प्रार्थनेचा मार्ग आहे. आज कोणाला असं वाटतं की एखादं संकट वैचारिक रीतीने, आत्मिक रीतीने, एखादं अडचणीची गोष्ट जी माझ्या जीवनाला हल्ला करू पाहत आहे, तर एक आठवण ठेवा, तुम्हाला आणि मला आज परमेश्वराच्या वचनाचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. परमेश्वराजवळ जाणं फार गरजेचं आहे, कारण की तो आम्हाला मार्ग दाखवतो. तो मार्ग कसा दाखवतो? त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे, त्याच्या सेवकांच्या द्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. मग हे मार्गदर्शन आज तुम्हाला आणि मला घ्यायचं आहे. हे मार्गदर्शन घेऊ आणि त्याच्यामध्ये सदैव चालत राहू. संकटातून सोडवणारा प्रभू तुमच्या आणि माझ्याबरोबर आहे. सर्व संकटातून सोडवण्याची जशी विनंती स्तोत्रकर्त्या दावीद राजाची आहे, ही विनंती तुमची आणि माझी देखील आहे. आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. केवळ प्रार्थनेमध्ये तुम्ही आणि मी खंबीर राहणं गरजेचं आहे. दयाळू देवबाप, या पवित्र वचनाद्वारे तुमच्या आणि माझ्या मनाची पकड घेऊ, आपल्याला मार्गदर्शन करो. देवबाप, आजच्या वचनाची सेवा आशीर्वादित करो. पुन्हा एक वार नित्य प्रार्थना विनंत्या आपण करणार आहोत. कालच्या उपासनेमध्ये जसं रेव्हरंड रोलन अस्करसन यांनी आपली साक्ष आम्हाला दिली, मोठ्या अपघातातून प्रभूने त्यांना वाचवलं व आता लवकर ते बरे होत आहे, त्यासाठी देखील आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. सोबतच आपल्या प्रिय भारत देशाचा रब्बी संघ खेळण्यासाठी चीन देशात गेलेला आहे आणि आपल्या भारत देशाचं नेतृत्व आपल्या शाळेचा विद्यार्थी करतोय, तर त्यासाठी देखील आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. परतीचा पाऊस आता सुरू झालेला आहे. रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अनेकांना आरोग्याची गरज आहे. त्या पावसामध्ये प्रभू तुम्हाला आरोग्य देव, आपली कृपा आणि अनुग्रह सोबत पुरवो. सोबतच
आज जागतिक इंजिनियर्स डे आहे, तर मंडळीतल्या सर्व इंजिनियर्सला आम्ही शुभेच्छा देतो व त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब हे प्रार्थना करणार आहेत. ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी देखील ते पुढे येऊन प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ धन्यवादित गौरवी स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात या सकाळच्या समयी आम्ही धन्यवाद देतो. मनापासून प्रभू आम्ही तुला महिमा आणि गौरव देतो. तू आमचा परमेश्वर जिवंत आहे आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो आणि धन्यवाद देतो, कारण तुझे बहुत उपकार तू आमच्यावर केलेले आहे. तुझी सार्वकालिक प्रीती निरंतर प्रभू तू आमच्यावर ठेवलेली आहे. आज या सकाळी प्रभू आम्ही धन्यवाद देतो तुझ्या दासाकडून स्तोत्रसहितेचे मनन प्रभू या दिवसामध्ये होत असताना तुझ्या दासाकडून जे वचन प्रभू आज आम्हा दासासमोर ऑनलाईनमध्ये ऐकणाऱ्या सर्व प्रियजनासमोर जे वचन आलेलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो. खरोखर तू क्षमा करणारा परमेश्वर, खरोखर तू मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहे आणि सर्व प्रकारच्या संकटापासून सोडवणारा परमेश्वर आहे. दावीद आपल्या जीवनाच्या अनुभवामधून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेच्या द्वारे जी वचने त्यांनी लिहिली त्या वचनाच्या योगे आजच्या वर्तमानमध्ये आम्हाला मोठी आशा देणारे, प्रेरणा देणारे तुझे वचने आहेत. दावीद मोठ्या श्रद्धेने, विश्वासाने तुझ्या चरणापाशी आला आणि प्रभू त्याने या गोष्टीसाठी तुझ्याकडे विनवणी केली आणि या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या योगे त्यांनी या सर्व गोष्टी मिळवल्या आणि तोच एक उत्तम मार्ग प्रभू आमच्यासमोर ठेवलेला आहे. मानवजातीला प्रार्थना एक वरदान देऊन आम्ही या सर्व गोष्टीसाठी सदैव प्रभू आमच्या प्रार्थना सर्व प्रकारच्या संकटामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे संकटे आहेत, तीव्र स्वरूपाची संकटे आहे आणि अशा संकटमय परिस्थितीमध्ये पुष्कळदा तुझे लोक प्रभू निराश होतात, भयभीत होतात, अस्थिर होतात, परंतु तुझ्या वचनाच्या योगे जो उत्तम मार्ग प्रभू तू आमच्या समोर ठेवला तुझ्या दासाद्वारे, की प्रार्थनाच्या योगाने, विश्वासाने केलेली प्रार्थना आणि त्याच्याद्वारे मिळणारं स्वरक्षण आणि मार्गदर्शन प्रभू हे आमच्या जीवनाला, आध्यात्मिक जीवनाला स्थिर आणि मजबूत करू शकते आणि म्हणून धन्यवाद देतो प्रभू. आम्ही धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. आमचा बंधू रोलन ऑस्कारसन मागील दिवसामध्ये ज्याला जो दुखापत झाली, ज्या परिस्थितीमधून त्याचा बचाव तू केलास आणि आज प्रभू त्याला तू आरोग्य देत आहे म्हणून धन्यवाद देतो. पुढील प्रभू दिवसामध्ये अधिक आणि अधिक चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य त्याला मिळावं आणि तुझ्या गौरवासाठी, सेवेसाठी पुन्हा एकदा त्याला उभं करावं, हीच आमची प्रार्थना आहे. पवित्र स्वर्गीय पित्या, आम्ही धन्यवाद देतो. आज जो इंजिनियर्स डे आहे, तुझ्या मंडळामधले अनेक विश्वासणारे लेकरे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहेत, त्यांच्या संगती तू राहा आणि त्यांना तू चालीव प्रभू. आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस आहे, सुधाकर पाडवी, संदेश पाटील, नोएल नाईक, अर्पिता पठारे यांचे वाढदिवस आहे, त्यांना प्रभू तू आपली कृपा पुरीव. येणाऱ्या वर्षात तू त्यांचं मार्गदर्शन कर, त्यांचं रक्षण कर आणि तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रतिदिवशी लागणारी कृपा, वचन आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे.
प्रभू, आज आम्ही विचार करतो, परिस्थिती अतिशय कठीण आहे आणि पवित्र आत्मेने दिलेल्या संकेतानुसार शेवटल्या समयामध्ये ही परिस्थिती अतिशय कठीण होत जाणार आहे. आणि अशा समयामध्ये आम्ही तुझ्याकडे सतत राहावं, वचनाची योगे आमची आध्यात्मिक रचना आम्ही करावी आणि विश्वासाच्या पूर्ण खात्रीने सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुझ्या गौरवासाठी आम्ही सदैव तयार असावे, ही कृपा तू आम्हाला पुरीव. प्रभू, तुझ्या लेकरांचं सर्व अरिष्ट आणि संकटापासून विपत्ती, जी प्रभू तुझ्या वचनात प्रगट केलेली विपत्ती आहे, त्या सर्व संकटमय स्थितीमधून तुझ्या लोकांचा बचाव कर. पुन्हा एकदा तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. बरं, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून त्यानंतर रेव्हरंड एल.पी. वळीपाळसाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशीच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या प्रिय दासाबरोबर, ऑनलाईनमध्ये असलेले तुझे सर्व प्रिय जनाबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्राबरोबर प्रभू येशू तुझीपर्यंत तुझी कृपा असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे, उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन सभा घेऊया. उद्या सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.